Audio Jungle. Audio Jungle. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब व त्यांच्यासोबत सुप्रियाताई संबंध महाराष्ट्रातील सर्व मान्यवर दिनांक 14 ऑगस्ट रोजी वार बुधवार दुपारी ठीक 2 वाजता या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील सर्व नागरिकांना बंधू भगिनींना विनंती करतो की आपण या शिवस्वराज्य यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला यावं असं माझं आग्रहाचं धन्यवाद. हिंदुत्ववादी म्हणून त्याचं पाहिलं जातं, पण 10 वर्षानंतर तुम्ही सेक्युलर पक्षामध्ये शरद पवार गटात प्रवेश केला. तुम्ही समाधानी, खुश आणि ते हिंदुत्ववादी बाजूला सोडून आहात का? भारतीय जनता पार्टीचं नामोनिशाण आणि संबंध भारतामध्येच भारतीय जनता पार्टी अगदी लहान आहे. परंतु लहान वयामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांनी कामं केली आणि लहान वयात भाजपला पोहोचले. परंतु भाजपने उलटं काम सुरू केलं. संबंध भारतामध्ये जे निष्ठावान आहेत त्यांना बाजूला सारलं आणि उष्ट्याला सोबत घेऊन काम सुरू केलं. म्हणून आज भाजपची हाल बेहाल झालेली आहे. देशातलं सरकार येता येता वाचले, म्हणजे ते आलंच नाही. तसं बघितलं तर नायडू आणि नितीश कुमार जर सोबत नाही तर देशानं नाकारले म्हटलं तर चुकीचं ठरलं. आणि तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. त्यामुळं ज्यावेळेस निष्ठावानाची कदर केली जात नाही त्यावेळेस निश्चितच परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आणि आम्ही परिवर्तनवादी कार्यकर्ते आहोत, विकसनशील विचाराचे कार्यकर्ते आहोत. विकासाच्या आणि परिवर्तनाच्या नाडीनुसार सोबत राहणं आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार तुम्हाला सांगायला मला वावगं वाटणार नाही. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब झाले असताना पुणे बारामतीमध्ये एका सभेमध्ये आपण ऐकलं असं की मैं शरदचंद्र पवार साहेब की उंगली पकडकर राजनीती शिकावं. अशा बलाढ्य विशाल महापुरुषासारख्या विचारवंताच्या सोबत जर मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असेल तर मी त्या संधीचं सोनं करावं ह्या विचारानं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये मी निश्चित रूपाने त्या ठिकाणी प्रवेश केला. मालेराव साहेब, भाजप हे उष्ट्याला उमेदवारी देत आहे. मग आता तुम्ही तिकडून इकडं आला, मग तुम्हाला निष्ठावानाला डावलून तुम्हाला उमेदवारी देणं म्हणजे काय? बघा, प्रत्येक पक्षाची एक श्रेष्ठी असते आणि त्या श्रेष्ठीमध्ये खरं बघितलं तर महाविकास आघाडी आणि तिन्ही पक्षामध्ये प्रत्येक जण उमेदवारी मागणार आणि त्याचं स्वागत सुद्धा मी करणार आहे. मी असं नाही म्हणणार की ते मलाच मिळालं. जो कोणी पक्षामध्ये कार्यकर्ता मागतो त्याचा सन्मान झाला पाहिजे. तो कार्यकर्ता म्हणून काम करतो, त्याची इच्छा असते, त्या पक्षामध्ये तन मन धन अर्पण करून तो वेळ दिलेला असतो, त्याचं स्वागत होणं हे अनिवार्य. परंतु पक्षामध्ये सुद्धा इलेक्टिव्ह मेरिटचा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळेस ज्याला कोणी इलेक्टिव्ह मेरिटला प्राधान्य देईल त्या पद्धतीने ज्याला कोणाला मिळेल, मलाच मिळेल असं मलाही म्हणता येणार नाही. आणखी कोणी माझ्यापेक्षा जर चांगला कार्यकर्ता असेल तर त्याला जर मिळालं तर आम्ही त्याचंही काम करू, काही अडचण.